वाट पाहताय अर्थात दमदार आमदार म्हणून एक ज्यांची ख्याती आहे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबा पाव रे पाव रे पाव रे. आणि देव असा पावला की 2 वेळा आम्हाला दमदार आमदार घावला. जोरदार टाळ्या. सन्माननीय दमदार आमदार सरळ भेटा. सरळ सरळ काम आहे अगदी. आणि मला जनतेचा प्रतिनिधी कसा असला पाहिजे बघा. 288 विधानसभा सदस्य आहेत. या 200 हे आमचे जे खेळाडू आहेत, हे खेळाडू या ठिकाणी काय पाहत असतात, त्यात नारळाची नस पाहत असतात. आणि ही नारळाची नस अर्थात नारळाची शीर आपण ज्याला म्हणतो, आम्ही नस म्हणतो. आणि म्हणूनच आपल्या नावापुढे, आमदार नावापुढे दमदार हा ही बिरोदावली या ठिकाणी एक मानाने आपण मिरवत आहे. म्हणून दमदार असलेल्या आमदारांचं खरोखर मनापासून या ठिकाणी. श्री जर माझ्याकडे बघितलं तर मला मजा वाटत. आज जिल्ह्याचे उपाध्यक्षपदी मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की सियाची आहे सर. सीबीएसई बोर्डामध्ये 90.97 इतके टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. असे आमचे सिया या ठिकाणी आज या मंचावर उपस्थित आहे. आणि मला असं वाटतं की कॉलर टाट आहे आज वडिलांची. त्यामुळेच मी माझे सन्माननीय सरपंच सदस्यांना सगळ्यांना घेऊन नागावचा मी हे सगळं दाखवलं. आणि पर्यटन विभागाच्या अंतर्गत सध्या नागावला न्याय द्यायचा प्रयत्न केला. मला वाटतं 6 महिन्यामध्ये त्याची व्यक्ती आपले आमदार म्हणून आपल्याला लाभले. हे आपलं सर्वात दमदार असलेल्या आमदारांविषयी आपण ओके देत असतात. आमदार सगळ्या बाबतीमध्ये जे जे उत्तम ते उदात्त. एक खवय्या म्हणून त्यांचं प्रेम आहे वड्यावरती. वडा असेल, भजी असेल, आपल्या सर्वसामान्य लोकांच्यात बसायचं आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन. आणि म्हणूनच त्यांच्या नावापुढे जे दमदार लागले, जे उत्तम असेल. फोडीचा आगळा वेगळा खेळ अर्थात आमचे कोळी बांधव यांचा असलेला हा नारळी पौर्णिमेचा सण. या नारळी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्तानं सारंगाला अर्थात दर्याला आपण असा हा कोकणामधला संपूर्ण आपल्याला नारळाची जी ख्याती जी सांगितली जाते. परंतु या सणावरती मात्र आपल्या कोळी बांधवांचा खरा अधिकार असतो. कारण नारळी पौर्णिमेचं खरं महत्व, खरं महात्म्य जे आहे ते आमच्या कोळी बांधवांचं. त्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. परंतु या अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या कोकणच्या स्पर्धेमध्ये शेठ आपल्या माहितीसाठी सांगतो हो, या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग म्हणजे मालवण, रत्नागिरी, पालघर आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपला खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आमचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी हे आवर्जून उपस्थित झालेले आहेत. मी आपल्याला आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर म्हणजे डॉक्टर सचिन राऊळ आमदार साहेबांच्या विश्वासाने निवडून आले. आणि दुसरा चमत्कार म्हणजे आपल्याला स्वप्नातही माहित नव्हतं की मी जिल्हा परिषद अध्यक्ष बनेन. आणि जरा जोरदार तयार झाला पाहिजेत मंगेश वालटेकर साहेबांसाठी या भव्य मंचावर आहे. या आजच्या स्पर्धेच्या रकमा जर पाहिल्या, प्रथम क्रमांक पाहण्यासाठीच खास आपल्याला बोलणं की नारळ स्पर्धा काय. आपलं मनापासून स्वागत आज या ठिकाणी करतोय. ठीक आहे सर, धन्यवाद. तत्पूर्वी डीजे आपल्याला विनंती आहे, थोडासा आवाज आपण कमी करा. त्या नारळाची जात काय आहे अर्थात आमदार साहेब आपण आता वाकडीकर साहेबांना त्या ठिकाणी दाखवा की नारळाचे शैलेश उल्लेख दाखवा. आपल्याकडे तो नारळ होता. मित्रमंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद पेपे सर. मी या ठिकाणी आणखी एक सगळ्यांना एक खुशखबर आहे की वाकडीकर साहेब अर्धा पाऊण तास इथे थांबणार आहे. त्यामुळे यथोचित मान सन्मान वाकडीकर सर काही वेळानंतर आपला नक्की होईल. कारण आमदार साहेबांना सुद्धा ही स्पर्धा आवडलेली आहे. पण त्या दरम्यान जी व्यक्ती सचिन जोरदार
या ठिकाणी दमदार आमदार माननीय महेंद्र दळवी साहेब इथून प्रस्थान करताय. डॉक्टर सचिन राऊत यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोकणची पारंपरिक, खास करून या आपल्या किनारपट्टीवरची पारंपरिक नारळफोडी स्पर्धा आणि त्याचं मोठं आयोजन, या ठिकाणी भरघोस रकमांनी नटली ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आणि आमचं मनोबल वाढवल्याबद्दल मी आमदार साहेबांच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमदार साहेबांना आजच्या दिवसातील पुढील कार्यक्रमांसाठी आयोजकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी पिंपळे साहेबांनी जो आशीर्वाद पाटील या ठिकाणी एकच राजा इथे जन्मला या गीताला या ठिकाणी पेश करतायत. तत्पूर्वी माझ्या मागे एक घोषणा या ठिकाणी आली पाहिजे, कारण आपण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीमध्ये राहतो, त्यामुळे श्रीमंत छत्रपतीचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळे घोषणा बेबीच्या देठापासून झाली पाहिजे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव स्वराज निर्माण केले तलवारीच्या भारेवर रयतेसाठी वार छेडले आपल्या निधड्याच्या राजावर प्राणपणाने घडले मावळे अनुसका राजा माझ्या राजाचं नाव धन्यवाद व्यापारी साहेब. तत्पूर्वी विनंती आहे, आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक उभे आहेत. आणि शिवांश वॉरियर मधला विजेता आणि मल्हार बामजी आणि ग्रंथ दाखवा यांच्यातला विजेता हे सेमीफायनलचा दुसरा सामना खेळतील. यांची आपण नोंद घ्या. नागाव स्कूलला मनापासून धन्यवाद देतो. अशा शाळा या देशामध्ये सर्व दूर सर्वत्र पसराव्यात असाही आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आठवले साहेब आपले पुन्हा एकदा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या पूर्ण कार्यास या ठिकाणी शुभेच्छाही दाम्पत्यासाठी देतो. नक्कीच सर. कार्यक्रम पाहते शेवटचे काहीसे क्षण आपण ज्या खेळाची एक भव्य दिव्य अशा या हातफोडी नारळ माफ करा गडगडी कीर आणि मल्हार बामजी चारही स्पर्धक एक अतिशय निष्णात असे खेळाडू मारेकरी आणि एक ज्यांच्या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी घेतली जाते असे हे चारही दिग्गज. अर्थात अनेक दिग्गजांनी या स्पर्धेमध्ये सहभाग आपला नोंदवला होता. 32 मधून
हे 4 स्पर्धक या ठिकाणी सेमीफायनलचा सामना खेळते. तर मी खऱ्या अर्थानं मनापासून त्यांचं कौतुक करायचं. पण हे अंतिम फेरीपर्यंत या स्पर्धेचा दृष्टीने या ठिकाणी काम पाहत आहे. खरोखर एक आगळी वेगळी स्पर्धा, अर्थात आपली संस्कृती आपली परंपरा टिकवणारी, हे कोकणातला उत्सवाला एक उत्साहाचं वातावरण निर्मित करणारी ही स्पर्धा. या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन करणाऱ्या डॉक्टर सचिन शरद राऊळ आणि राकेश राणे मित्रमंडळाच्या वतीने आपणा सर्वांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. आपलं शैलेश या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभागी झालेले आम्हाला कल्पना आहे, आपण लांबून आलात, मालवणवरून आलेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगडच्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले स्पर्धक आहात. Ja, ja, follow. थोडे खाली बसून घ्या तुम्ही. खाली बसा. आपण पाहतोय आज रायगड जिल्हा युवा सेना प्रमुख हर्षल खरची खेळी नारळ ही एक अनोखी स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिम क्षण या ठिकाणी आपण वाघमारे साहेब आपण कंटिन्यू करू. यस, नक्कीच अंतिम क्षणाकडे आपण वाट पाहत असतानाच आपण इथे पाहतोय की दिग्गज येण्याबरोबरच अजून दिग्गज या ठिकाणी येत आहेत. बाजमळा शाखा शिवसेना याचे प्रमुख झालेल्या संघाला विजेत्या फायनलिस्ट असलेल्या बरोबर जो खेळला आहे, या विजेता ठरेल त्याच्याबरोबर जो पराभूत झालेला असेल त्याला 3 नंबरचं पारितोषिक दिलं जाईल, याची आपण नोंद घ्या. धन्यवाद. खऱ्या अर्थानं उत्कंठा वाढवणारा हा सामना. बघा मित्रांनो, नारळाची परीक्षा कशी घेतली जाते याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. थोडं मागे करा, मागे प्लीज. अंतिम फेरीतला अतिशय थोडं खाली बसा ना बळांना. अंतिम चषकावरती अर्थात प्रथम क्रमांकाच्या चषकावरती कुठला संघ आपलं नाव कोरणार आहे त्याचा क्षण या ठिकाणी येऊन ठेवलाय. त्याच्यामध्ये भरत धाटावकर आणि मल्हार बामजी दोन्ही अतिशय दिग्गज अशा या टीम या एकमेकांशी खेळते. 2026 डॉक्टर सचिन शरद राऊळ आणि राकेश राणे मित्रमंडळाच्या वतीने अतिशय मानाची असलेल्या या स्पर्धेचा अंतिम क्षण, अंतिम फटका आपण ज्याला म्हणू, खरोखर एक अतिशय दर्जेदार असा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला आपल्याला तो भरत धाटावकर संघाकडून. आणि आता पाहूया या ठिकाणी मल्हार बामजी संघाला विजेता ठरवतोय. कशा प्रकारे नारळाचं निरीक्षण या ठिकाणी चाललंय, एक आढावा घेतोय नारळ कशा पद्धतीने येतोय, फटका कसा मारायचा याचा. आणि अतिशय सुंदर मला वाटतं मल्हार बामजी
तुम हमको नहीं ना पहचाने, आई एम अ वेरी वेरी बैड। आईला हाय हाय चला 2026 फेणी नारळ फोडी गडगडीच्या स्पर्धेतला अंतिम विजेता ठरलाय मल्हार बामजी. You are bad and you are bad.